नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या प्रकरणांतर्गत गेल्या पाठामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न या दोन महत्त्वाच्या संकल्पना लक्षात घेतल्या. भांडवलशाही अर्थव्यवस्था, खाजगी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था अशा अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आपण लक्षात घेतले. व्यवसायांचे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय यामध्ये आपण वर्गीकरण केलं. त्याचबरोबर ब्राझील देशामधील शेती व्यवसाय, खाणकाम व्यवसाय आणि मासेमारी व्यवसाय याबद्दल सविस्तर माहिती आपण घेतली. आज आपण त्याच प्रकरणांतर्गत भारत देशातील व्यवसाय अभ्यासणार आहोत. सुरुवातीला भारत देशातील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय, ज्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असं म्हटलं जातं, तो म्हणजे शेती व्यवसाय. आपण त्या शेती व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. भारतात ब्राझीलच्या तुलनेत स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान सर्वाधिक आहे. शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही जास्त आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग लागवडीखाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असणारी विस्तीर्ण मैदाने, सुपीक मृदा आणि अनुकूल हवामान. यामुळे भारतातला 60% भूभाग हा लागवडीखाली आहे. भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. आपल्या पोटापुरती किंवा पोटासाठीची शेती हा त्याच्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. भारत हा विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आता भारत देशामध्ये असणारा दुसरा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मासेमारी. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी भारतात अग्रणी आहे. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. आपण मागील पाठात लक्षात घेतलं की ब्राझीलला 7,400 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर भारताला 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनांपैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. बंगालच्या उपसागरात शेवंडे, लबिचकई, रावस इत्यादी जलचर आढळतात. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादीमध्ये चालते. कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख माशांचे प्रकार आहेत. देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते आणि सागरी मासेमारीतून 40% मिळते. आता तिसरा भारतातला महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे खाणकाम व्यवसाय. भारतातील छोटा नागपूरचे पठार हे खनिजांचे पठार किंवा भांडार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई
महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडाच्या खाणी आहेत. अशा प्रकारे भारतामध्ये खाणकाम व्यवसायसुद्धा अत्यंत विकसित झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. आता आपल्याला पुन्हा एकदा ब्राझील देशाकडे जायचं आहे आणि ब्राझीलमध्ये असणारे उद्योग त्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. साखर उद्योग, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झालेले आहे. हे फार महत्त्वाचं आहे की जे काही ब्राझीलमध्ये मोठे मोठे उद्योग आहेत त्याचं केंद्रीकरण किंवा ते विकसित झालेला भाग म्हणजे ब्राझीलचा दक्षिण व आग्नेय भाग. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहेत. मला वाटतं आपण मागे प्रकरणामध्ये पाहिलं की ब्राझील या देशानं पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिलं आहे. त्याचं कारण या भागामध्ये किंवा हा भाग कमी विकसित आहे. आता आपल्याला भारतामधील उद्योग याबाबतची सविस्तर माहिती घ्यायची आहे. सुरुवातीला आकृती 8.4 यामध्ये काही बोधचिन्ह दिली आहेत. त्यांचं निरीक्षण करून आपल्याला काही प्रश्न आहेत त्याची चर्चा करायची आहे. ही आकृती 8.4 मध्ये दिलेली बोधचिन्हे कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत ते आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. तर आकृतीतील बोधचिन्ह आडव्या क्रमाने जर आपण लक्षात घेतली तर पहिलं बोधचिन्ह हे नैसर्गिक वायू उत्पादन यासाठी आहे, ज्याच्यामध्ये ONGC असं म्हटलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड असं म्हटलं आहे, ते स्टील उत्पादनासाठी संबंधित आहे. तदनंतर RA हे दुग्ध व्यवसायासाठी, CLW हे रेल्वे इंजिन निर्मितीसाठी. तदनंतरचं बोधचिन्ह रासायनिक खत निर्मितीसाठी. त्यानंतरचं खादी और ग्रामोद्योग आयोग असं जो लोगो आहे ते खादी वस्तू निर्मितीसाठी. केंद्रीय रेशीम बोर्ड भारत असं जे म्हटले लोगो आहे ते रेशीम वस्त्र निर्मितीसाठी. RCF असा जो चिन्ह आहे हिरव्या रंगात ते कृषी उद्योग आणि उत्पादनासाठी आहे. पुढचा प्रश्न आहे, या उद्योगासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते सांगा व त्यानुसार उद्योगांचे वर्गीकरण करा. तर या उद्योगासाठी नैसर्गिक वायू, लोखंड व पोलाद, दूध, रेशीम, कापूस, विविध कृषी उत्पादने इत्यादी कच्चा माल वापरला जातो. त्याचं वर्गीकरण आपल्याला प्राथमिक उद्योग आणि द्वितीयक उद्योगामध्ये करता येऊ शकेल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या भागातून कच्चा माल उपलब्ध होतो यावर चर्चा करा आणि आपलं मत वहीत नोंदवा. या उद्योगासाठी भारतातील विविध भागातून कच्चा माल उपलब्ध होतो. RA उद्योगासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून कच्चा माल उपलब्ध होतो. CLW उद्योगास पश्चिम बंगाल व झारखंड राज्यातून कच्चा माल उपलब्ध होतो. भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झाले आहेत. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगाचे असमान वितरण झालेले आहे. उद्योगाचे असमान वितरण झालेले आहे त्याची कारणं काय असंही विचारलं जाऊ शकतं. तर झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा
काही भाग तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. बहुतांश लोह पोलाद उद्योग या भागात केंद्रित झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिज साठे हे आहे. त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभली आहे. राजस्थानात तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकात लोह, पोलाद, मॅग्नीज व ॲल्युमिनियम आणि तामिळनाडूत ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झाले आहेत. शेतीवर आधारित उद्योगांमध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी. विविध राज्यांच्या वन प्रदेशाजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी वनावर आधारित उद्योग केंद्रित झालेले आहेत. कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाईगाव ही तेलशुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. मथुरा आणि बरौनी ही तेलशुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगांचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरती आधारलेले आहेत. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहक उपयोगी उत्पादने ज्या उद्योगांचे कच्च्या मालावर अवलंबित व कमी असते असे उद्योग देशात अनेक भागामध्ये विखुरले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते. सुरुवातीला आपण दोनही देशातले व्यवसाय, दोनही देशातले उद्योग याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आता आपण व्यापार या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. तुमच्यासमोर एक तक्ता आहे निर्यात, आयात आणि व्यापार संतुलनाचा भारत आणि ब्राझीलचा आणि वर्ष दिलेली आहेत अशा स्वरूपाचा एक तक्ता तुमच्यासमोर आहे. त्यावर आधारित काही प्रश्न आहेत, आपल्याला त्याची चर्चा करायची आहे. पहिला प्रश्न, व्यापार संतुलन म्हणजे काय? तर आपल्याला त्याचं उत्तर असं सांगता येऊ शकेल, कोणत्याही देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यातील तफावत म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा असं विचारलं आहे पुढे. तर संतुलित व्यापार संतुलन आणि असंतुलित व्यापार संतुलन हे व्यापार संतुलनाचे प्रकार आहेत. प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे? प्रत्येक वर्षात भारताची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? ब्राझीलचे व्यापार संतुलन शिल्कीचे, ज्याला आपण आपल्या प्रकारामध्ये म्हणतो अनुकूल व्यापारी संतुलन, या प्रकारामध्ये मोडते. तर भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते? भारताचे व्यापार संतुलन तुटीचे म्हणजेच प्रतिकूल व्यापारी संतुलन या प्रकारामध्ये मोडते. ब्राझीलमधून प्रामुख्यानं लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादी मालाची निर्यात केली जाते. ब्राझील हा देश यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादी गोष्टींची आयात करतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.
ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा 25% इतका आहे. तर भारत प्रामुख्यानं चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडे, कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशमी कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. तर खनिज तेल, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे इत्यादींची भारत देश आयात करतो. युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. अशा प्रकारे भारत देश आपला व्यापार करतो. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारली आहेत. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषध उत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अत्यल्प आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम व ऊर्जा, पादत्राणे, जैवइंधन इत्यादी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण भारतामधील व्यवसाय, शेती, मासेमारी आणि खाणकाम याबद्दल माहिती घेतली. ब्राझील आणि भारत या दोन देशांमध्ये असणारे उद्योग ते कोणत्या भागात सापडतात त्याबद्दलची माहिती घेतली. त्याचबरोबर व्यापार ही संकल्पना दोनही देशांच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घेतली. व्यापार संतुलन म्हणजे काय ते लक्षात घेतलं. व्यापार संतुलनाचे प्रकार समजून घेतले आणि भारत देश कोणत्या गोष्टी आयात निर्यात करतो आणि ब्राझील देश कोणत्या गोष्टीची आयात आणि निर्यात करतो याची सविस्तर माहिती आपण घेतली. हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. या पाठाखाली स्वाध्याय दिला आहे, तो स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. थँक्यू.